चैनल पर जो भी वक्ता ने कहा वो उसकी अपनी राय है, जिसकी पुष्टि नेशन न्यूज़ इंडिया नहीं करता। धन्यवाद। न चुकता 19 वर्ष पूर्ण प्रियंका बहुउद्देशीय संस्थेतर्फे 10वी उत्तीर्ण 39 विद्यार्थ्यांच्या समाजातल्या गावातून कार्य करणाऱ्याच्या सत्कार समारोह या कार्यक्रमाच्या आयोजक संस्थापक सौ कविता अशोक हिंगणकर व सर्व महिला टीम या कार्यक्रमाला उपस्थिती मान्यवर अजनी पोलीस स्टेशन वरिष्ठ निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार, सामाजिक कार्यकर्ता मोहन बिजवार, समाज कल्याण पार्टी विभागाचे हृदय गोडबोले सर, दैनिक भास्कर संपादक योगेश चिवंडे सर, शेख सर, सामाजिक कार्यकर्ते डॉ जयसवाल सर, विमलताई घनमोडे सौ वृंदा विकासजी ठाकरे, ममता धनविजय, रमेश बडोदेकर, रामभाव कावड़कर, मीना वानखेड़े, प्रमिला ठाकुर उपस्थित व सूत्र संचालन मीना वानखेड़े। आभार प्रमिला ठाकुर यांनी केले। आज धनश्री मंगल कार्यालय प्रियंका बहुउद्देशीय संस्थेमार्फत जे गरीब मुलांचंच म्हणजे जे शिखर गाठलेले मुलं असतात हालाकीच्या परिस्थितीतून या अनुषंगाने इथे आपण उपस्थित आहात। आपला परिचय आणि आपण मुलांविषयी काय बोलता आजच्या कार्यक्रमावर? नमस्कार, मी वृंदा विकास ठाकरे, सोशल वर्कर। आज प्रियंका बहुउद्देशीय संस्थेमार्फत इथे कार्यक्रमाचं आयोजन झालं आणि त्या कार्यक्रमाचे आयोजक आहे आमच्या कविताताई हिंगणेकर। त्या नेहमीच तळागाळातून कार्य करत असतात आमच्या कविताताई आणि प्रत्येक गोष्टीचं त्या अगदी भरभरून कौतुक करत असतात आणि प्रत्येक सणासुदीचं असो, वृद्ध असो, मुलं असो, महिला असो, सगळ्यांच्या सत्काराचं काम त्या करत असतात। आणि त्यातल्या त्यात मुख्य एक गोष्ट म्हणजे आज त्यांनी 10वीच्या मुलांचा सत्कार करायचं ठरवलं। आता नुकताच रिझल्ट लागलेला आहे, 10वीच्या मुलांचा सत्काराचा कार्यक्रम त्यांनी इथे घेतलेला आहे आणि या कार्यक्रमात त्यांनी हलाखीच्या परिस्थितीतून जे मुलं 10वीच्या परीक्षेत पासआउट झालेले आहेत त्यांचा सत्कार त्यांनी इथे केलेला आहे, त्यांचं भरभरून कौतुक केलेलं आहे। खरंच अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमात आम्हाला कवितांनी सहभागी करून घेतलं त्याबद्दल ताईंचे खूप खूप धन्यवाद। आणि अजून एक सांगते की मुलांसाठी एक संदेश देते फक्त मी की जे मुलं शिकतात आहे, शाळेत जातात, कॉलेजमध्ये पासआउट होतात आहे, आई वडिलांनी कमीत कमी त्यांच्यावर खूप काही आपली इच्छा नका लागू, त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना मार्ग निवडू द्या आणि पुढे जाऊ द्या। आणि अजून एक संदेश माझा हा राहील आई वडिलांच्या बाबतीत की तुम्ही प्रत्येक वेळेस जर आपल्या मुलांची कंपेअर करत असाल तर ती कंपेअर बंद करा। त्याच्याशी याच्याशी त्याला 90 आहे तुला
80 काय हे जोपर्यंत बंद होणार नाही तोपर्यंत मुलं पुढे जाणार नाही. म्हणून कम्पेअर करा, आपल्या मुलात काय चांगलं आहे हे शोधा आणि त्यांना पुढे पाठवा. तर निश्चितच मुलं चांगलं काम करतील आणि पुढे जातील. आणि एक युवा पिढी जी आहे त्यांच्यावर आपल्या भारताचं स्वप्न अवलंबून आहे, आपल्या भारताचं देशाचं भविष्य अवलंबून आहे. एक चांगला भारत तयार होईल. फक्त तुम्ही मुलांना संस्कार चांगले द्या, पण खूप बर्डन देऊ नका, प्रेशर खाली त्यांना जगवू नका. त्यांना त्यांच्या इच्छेचे मार्ग निवडू द्या आणि पुढे जाऊ द्या, एवढंच सांगेल. आणि इथे खूप सुंदर असा कार्यक्रम, छानसा कार्यक्रम झाला. कविताताईने मला इथे आमंत्रित केलं आणि सगळे पाहुणे मंडळी जे आदरणीय आहेत त्यांना पण मी नमस्कार करते आणि कविताताईंचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. फुल ना फुलाची पाकी जर आमच्याकडनं काही मदत लागली कविताताईला निश्चित आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि मी प्रत्येक त्यांच्या कार्यक्रमात निश्चितच असते. आणि आमचे एक घरगुतीसारखे संबंध तयार झाले ते कायम असावे बस एवढंच वाटतं. आणि कविताताईंचे पण धन्यवाद आणि मुलांचं खूप अभिनंदन. ताईचं भाई चांगलं झालं पाठवा.